मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 18 मेच्या भागामध्ये अक्षय त्याच्या रूममध्ये येतो आणि खूप अस्वस्थ होतो. तो रमावर ओरडला व त्याची तुलना शशिकांत सोबत झाली हेच विचार त्याच्या डोक्यात सुरू असतात. तो त्याची सगळी पुस्तकं भिरकावतो व खाली बसतो. इकडे रमा आई असं करूच शकत नाही, त्यांच्याशी बोलायला हवं असं स्वतःच्या मनाशी विचार करत असते. दुसरीकडे सीमा व शशिकांत त्यांच्या खोलीत असतात. शशिकांत टाळ्या वाजवत सीमाला, तू अमेझिंग ॲक्टर आहेस, मी तुझा याआधी वापर का करून घेतला नाही, मला आता पश्चाताप होतोय असं बोलतं आणि त्या बिंडोक्रमाला सगळं तूच करत आहेस असंच वाटणार म्हणून सांगतो. सीमा शशिकांत समोर हात जोडते व माझ्या मुलाला व सुनेला का त्रास देताय असं विचारते. तेव्हा शशिकांत, तू माझ्या आयुष्याची माती केलीस. तुझ्यासारख्या बायका रडत कडत पुरुषाला पदराशी बांधून ठेवतात. पुरुष हा वाघासारखा असतो पण तुम्ही रडून त्याची शेळी करता. करिअर तर तुमच्या गिनतीतच नसतं. माझ्या आईकडे बघ, ती बाबांना शोभायची, शर्ट पॅन्ट घालून टेनिस खेळायची ती त्यांच्याबरोबर. आणि तुझ्याकडे बघ, तुला साधा फॅशन सेन्सही नाही आणि अक्षयला देखील तू तुझ्यासारखंच इमोशनल फूल करून ठेवलंस. परंतु आता तो गुरगुरायला लागलाय. जर तू मध्ये आलीस तर मी तुला शिक्षा करेल असं सीमाला धमकावत असतो. दुसरीकडे मयुरी जान्हवीला आईने सगळं स्वतःवरच का ओढून घेतलं असेल असं विचारत असते. तेव्हा जान्हवी, कदाचित आईंना कळलं असेल की तू गुन्हेगार आहेस, तुला वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं असणार म्हणून मयुरीला सांगते. रमा त्या दोघींचं बोलणं ऐकत असते आणि तिला खरं कळतं. इकडे शशिकांत कपाटातून बेल्ट काढतो. तो सीमाला मारणारच इतक्याच रमाचा आई असा आवाज त्यांच्या कानावर पडतो. सीमा पटकन डोळे पुसते. शशिकांत लगेचच तरड्याप्रमाणे रंग बदलत, तुला काय हवंय बाळा असं प्रेमाने विचारू लागतो. रमा सीमाजवळ येते व मला सगळं कळलंय, तुम्ही मयुरीताईंची चूक झाकण्यासाठी सगळा आळ स्वतःवर घेतलात म्हणून सांगते. सीमा खूप घाबरलेली असते. रमा शशिकांतला, तुम्ही आईंना माफी मागायला लावली, ते चुकलंय तुमचं असं जरा चाचरतच बोलते. ते ऐकून शशिकांत लगेचच मला माफ कर असं म्हणत सीमाची माफी मागू लागतो. तेव्हा रमा शशिकांतला, चूक माणसाकडूनच होते असं शांतपणे बोलते व सीमाचा हात हातात घेत, मी देखील तुमच्या मुलीप्रमाणेच आहे ना, मी तुमच्याबद्दल कधीच गैरसमज करून घेणार नाही असं म्हणत शांत व्हायला सांगते. ते ऐकून सीमा डोळे पुसते. त्यानंतर रमा जेव्हा तिच्या रूममध्ये येते, अक्षय तेथे बसलेला असतो. सगळीकडे फाईल्स व पुस्तके पसरलेले असतात. रमा टेबलवर असलेला एक काचेचा शोपीस घेते व अक्षयला, हे पण फोडा म्हणजे तुमचा सगळा राग निघून जाईल आणि तुमची ही वस्तूंवर राग काढण्याची आयडिया भारी आहे असं शांतपणे सांगत असते. अक्षय मात्र, तू मुद्दाम मला उचकटवायला आलीस ना, म्हणजे लोक म्हणतील मी देखील शशिकांत मुकादमासारखाच आहे असं रागानेच रमाला बोलतं. तेव्हा रमा, मी तुम्हाला खरं सांगायला आले आहे, आईंची काहीच चूक नव्हती, हे सगळं मयुरीताई व जान्हवी वहिनींनी केलं होतं, मी स्वतः त्यांचं बोलणं ऐकलं असं अक्षयला सांगते. ते ऐकून अक्षय लगेचच उठतो व मयुरीकडे जायला निघतो. रमा त्याला थांबवते व मी तुम्हाला उगीच सगळं सांगितलं असं म्हणते. त्यावर अक्षय, या गोष्टी वेळीच थांबवायला हव्या, नाहीतर नंतर त्रास होतो असं रमाला बोलतो. परंतु रमा अक्षयला, आपण घरात भांडणं करायची का, त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग असेल, माझं जग वेगळं आहे, त्यामुळे मला स्वीकारायला त्यांना वेळ लागेल, पण हळूहळू सगळं छान होईल असं अक्षयला समजावत असते. अक्षय रमाकडे पाहतच राहतो. तेव्हा रमा, काय झालं असे का पाहताय म्हणून विचारते. तेव्हा अक्षय रमाला, तू खरंच 8वी पास आहेस ना, कधी कधी तू खूप समजूतदार असल्यासारखं बोलतेस असं आश्चर्याने विचारत असतो. तेव्हा रमा, परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते असं उत्तर देते. त्यावर अक्षय, तू घरात जरी सगळ्यांच्या मनात जागा मिळवलीस तरी माझ्या मनात तुझ्यासाठी कधीच जागा नसेल असं सांगत तेथून जायला निघतो. तेव्हा रमा देखील हरकत नाही, देवाने आपली गाठ बांधली आहे, दिखाव्यापुरतं का होईना आपण तसं राहूच शकतो असं अक्षयला सांगत असते. परंतु तिच्या डोळ्यात मात्र अश्रू असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षय ऑफिसला निघतो. तेव्हा पार्वती अक्षयला, तू बायको आल्यापासून मला विसरलास, आजीशी बोलायला देखील तुझ्याकडे वेळ नाहीये, आपण आधी तासनतास कवितांवर किती गप्पा मारायचो असं सांगत असते. तेव्हा अक्षय, सगळं आठवतंय मला, पण हल्ली वेळच नाही आहे म्हणून बोलतो. तेव्हा पार्वती, तू स्वतःला कोंडून ठेवलंस, जरा हस, मित्रांना भेट असं बोलते आणि माझ्याकडे एक सोल्युशन आहे, मी तुझ्या सगळ्या मित्रांना पार्टीला बोलावलंय असं म्हणते. अक्षय मात्र नकार देतो. परंतु पार्वती अक्षयला इमोशनली ब्लॅकमेल करते व आजीसाठी एवढंही करणार नाहीस का म्हणून विचारते. त्यानंतर अक्षय पार्टीसाठी होकार देतो व पार्वतीला मिठी मारतो आणि ऑफिसला निघून जातो. त्यानंतर शशिकांत पार्वतीकडे येतो व त्या रमाचा एवढा अपमान होईल की ती घर सोडून जाईल, पण यात अक्षयचाही अपमान होणारच आहे असं सांगतो. तेव्हा पार्वती त्याला माझा नाईलाज आहे असं म्हणते आणि तिच्या प्लॅनसाठी खूप खुश असते. दुसऱ्या दिवशी सकाळी रमा साडी घालून तयार असते. ती आरशासमोर उभी असते. अक्षय रमाला, माझे सगळे लहानपणीचे मित्र आहेत, तुला ज्यातलं कळत नाही ते बोलू नकोस, फक्त एक स्माईल द्यायची असं सांगतो व कोणी काही म्हटलं तर फक्त हूं असं म्हणत मान हलवायची व आपल्याला सगळं कळतंय असं दाखवायचं म्हणून सांगतो. रमा अक्षयला तसं करून दाखवत असते.
त्यानंतर अक्षय रमाला तू BA पास आहेस असं सांग म्हणून सांगतो. त्यावर रमा नकार देते व मी खोटं बोलणार नाही. तुम्हाला जर माझी लाज वाटत असेल तर मी बाहेर येणार नाही. मी आजारी आहे असं सांगा असं अक्षयला बोलते आणि तेथून निघून जाते. तर पुढील भागात सीमा फॅन्सी ड्रेस घालून पार्टीला येते आणि खूपच ऑकवर्ड फील करत असते. पार्वती सीमाला तुझं डोकं ठिकाणावर आहे का असं ओरडत असते. त्यानंतर अक्षय रमाची त्याच्या मित्रासोबत ओळख करून देतो. तो मित्र रमासमोर हात समोर पुढे करतो, परंतु रमा जरा वागते आणि वेगळ्या भाषेत काहीतरी म्हणते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.